नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 10वी भाग 1 मधील आपलं जे दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे, हे आज आपण अभ्यासणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया वर्ग समीकरणे या पाठाला. तर त्याचा जो अभ्यास आहे तो आज आपण करणार आहोत आणि आपण या पाठामध्ये पहा काय काय शिकणार आहोत. तर वर्ग समीकरण तसेच वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती आणि वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप, मुळे व सहगुणक यातील जो संबंध आहे तो देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तसेच वर्ग समीकरणांचे जे उपयोजन यांचा जो अभ्यास आहे तो देखील आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर मग मुलांना स्टार्ट करूया. आपण जे स्पष्टीकरण आहे म्हणजेच इयत्ता 9वी मध्ये आपण काय शिकलो होतो, तर आपण बहुपदी शिकलो आहोत. यामध्ये बहुपदीचे कोटीवरून होणारे जे काही प्रकार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. आणि जो दुसरा पॉईंट आहे तो आपण इथे घेणार आहोत की एकाच चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते, किती असते तर 1 असते, तिला रेषीय बहुपदी, आणि जिची कोटी 2 असते तिला वर्ग बहुपदी असं म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा पॉईंट आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत की दुसरा पॉईंट असा आहे की वर्ग बहुपदी हे जे आहे ते आपण या पाठामध्ये काढणार आहोत. म्हणजेच खालील बहुपदीचे रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असे काय होते, वर्गीकरण होते. तर रेषीय बहुपदी काय आहे, 5x + 9 आणि 3x - 7, व वर्ग बहुपदी काय आहे तर x वर्ग + 3x - 5 आणि 3x वर्ग - 5x आणि 5x वर्ग असे आपल्याला वर्गीकरण करता येते. तर आता वर्ग बहुपदीची जी किंमत आहे ते 0 घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर समीकरण मिळते, त्याचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि समीकरणाला वर्ग समीकरण असे देखील म्हणतात. मग आपण दैनंदिन जीवनात अनेक वेळा या वर्ग समीकरणाचा काय करतो तर वापर करतो. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे तर एक समीकरण जे आहे ते एक उदाहरण जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर उदाहरण असं आहे की संकेतने 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक आयताकृती भूखंड खरेदी केला. भूखंडाची जी लांबी आहे ती त्याच्या रुंदीपेक्षा 10 मीटर जास्त होती. तर त्या भूखंडाची लांबी व रुंदी किती होती हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा पुढील प्रमाणे आपण याचं जे आन्सर आहे ते काढून घेतलेलं आहे की बघू शकतो की भूखंडाची रुंदी आपल्याला काय मानायचं आहे, x मीटर आहे हे मानायचं आहे. कारण भूखंडाची रुंदी आपल्याला माहीतच नाही म्हणून आपण ती x मानलेली आहे. लांबी बरोबर काय येणार आहे तर x + 10 मीटर. मग आयताकृती भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे लांबी गुणिले रुंदी. मग जे क्षेत्रफळ आहे भूखंडाचे ते आपल्याला दिलेलं आहे ते आहे 200 बरोबर x + 10 बरोबर किती आहे तर x. मग 200 x वर्ग + 10x म्हणजेच काय येणार आहे तर x वर्ग + 10x बरोबर 200. आणि x वर्ग + 10x वजा काय आलेला आहे तर 200 बरोबर 0 असं आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण ही जी गणिती क्रिया आहे ती याच्यावरती करून घेतलेली आहे. मग आता x वर्ग अधिक काय आहे तर 10x वजा 200 बरोबर काय आहे 0. हे वर्ग समीकरण सोडवून आपण भूखंडाची रुंदी व लांबी ठरवू शकतो. मग समीकरणाचे कसे सोडवायचे याचा आपण काय करणार आहोत तर बघा, मग वर्ग समीकरण जे आहे ते कसे सोडवायचे याचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर बघा, वर्ग समीकरण जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने सोडवता येणार आहे. तर ज्या एका चलातील समीकरण सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाच्या मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते. म्हणजे ते सामान्य रूपात x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर काय आहे 0 असे आपण लिहितो. मग x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर काय आहे 0. यामध्ये a b c वास्तव संख्या असून a ही शून्योत्तर काय आहे संख्या असते. मग x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप जे आहे ते आपण त्याला असे म्हणतो. आणि दुसरं आपल्याला जे उदाहरण आहे ते दिलेलं आहे की खालीलपैकी कोणती समीकरणे वर्गी समीकरणे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, 3x वर्ग - 5x अधिक 3 बरोबर काय आहे तर 0 आहे.
मग उकल जे आहे ते आपण करून घेतलेले आहे की 3x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. यामध्ये x हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा जो घातांक आहे तो 2 आहे. मग हे समीकरण वर्ग समीकरण आहे. आणि जे दुसरं आहे m घन वजा m वर्ग अधिक 4 बरोबर किती आहे तर 0 आहे. त्याची जी उकल आहे ते आपण केलेले आहे m घन वजा m वर्ग अधिक 4 बरोबर 0. यामध्ये एकच चल असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक 2 हा नाही. मग हे समीकरण वर्ग समीकरण नाही. आणि वर्ग समीकरणाची जी मुळे आहे म्हणजे उकली आहे त्या आपण पुढील प्रमाणे करून घेतलेल्या आहेत. तर बघा x वर्ग अधिक 5x वजा 6 या बहुपदीत x बरोबर काय आहे वजा 6 आपल्याला ठेवायचे आहे. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर x च्या ऐवजी आपण काय ठेवलेले आहे वजा 6 चा वर्ग अधिक 5 गुणिले कंसामध्ये वजा 6 वजा 6. मग 6 6 किती येणार आहे 36 आणि 5 चौक किती येणार आहे तर 5 किती येणार आहे 30 आणि हे 6. 36 मधून 30 गेले किती उरतात 6. 6 मधून 6 गेले 0. म्हणजेच x बरोबर वजा 6 ही x वर्ग अधिक 5x वजा 6 या समीकरणाची एक उकल आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे या समीकरणाची उकल करून घेतलेली आहे. आता वजा 6 ही काय आहे x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ आहे. किती मूळ आहे तर एकच मूळ आहे. मग x वर्ग अधिक 5x वजा 6 या बहुपदीत x वर्ग बरोबर आपल्याला काय ठेवायचे आहे तर 2 ठेवायचे आहे. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा किती तर 6 आणि 2 वर्ग अधिक 5 गुणिले कंसामध्ये 2 वजा 6 बरोबर 2 1 2 2 दुने 4 5 दुने 10 आणि हे 6. मग आपल्याला काय करायचं आहे त्यांची बेरीज आणि वजाबाकी आपण इथे करून घेतलेली आहे 8 आलेले आहे. मग 8 हे 0 तर नाही म्हणून x बरोबर 2 हे x वर्ग अधिक 5x वजा x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 या समीकरणाची उकल नाही. मग दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते आहे 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या समीकरणाचा आपल्याला काय करायचं आहे तर फर्स्ट म्हणजे x बरोबर 3/2 आणि x बरोबर वजा 2 या उकली आहेत का ते आपल्याला ठरवायचे आहे. म्हणून पहिल्याची उकल आपण करून घेतलेली आहे की 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या बहुपदीत x बरोबर काय आहे 3/2 ही किंमत ठेवून बहुपदीची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर किती आहे 2. मग कंसामध्ये 2/3 कंसाचा वर्ग वजा 7 3/2 अधिक 6 मग 2 गुणिले 9/4 वजा 21/2 अधिक 6 किती आलेलं आहे 9/2 वजा 21/2 अधिक 12/2 बरोबर किती आलेले आहे 0. मग या समीकरणाचे x बरोबर 3/2 ही एक उकल आहे. की दुसऱ्याचे आपण देखील जी उकल आहे ती काढून घेतलेली आहे की 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या बहुपदीत x बरोबर आपण काय घेऊया तर वजा 2 ही किंमत ठेवून बहुपदीची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणून 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर किती आहे तर 2. मग वजा 2 हे वर्ग आहे तर वजा 7 म्हणजेच कंसात वजा 2 अधिक 6 मग 2 गुणिले 4 अधिक 14 अधिक 6 28 ही शून्यता संख्या नाही. मग x बरोबर वजा 2 ही काय आहे तर 2x वर्ग वजा 7x अधिक 6 या समीकरणाची उकल नाही. तर अशा प्रकारे दिलेले 2 आपल्याला जे काही उदाहरणे होती समीकरणे होती त्याची उकल आपण काढून घेतलेली आहे. आता दुसरं जे उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की जर x बरोबर 5 हे kx वर्ग वजा 14x वजा 5 या 5 0 समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची जी किंमत आहे ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. म्हणून kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ काय आहे 5 आहे. मग x बरोबर 5 किंमत वरील समीकरणात आपल्याला ठेवायची आहे. तर k बरोबर 5चा वर्ग वजा 14 गुणिले 5 वजा 5 बरोबर 0. मग 5 5 काय होणार आहे 25k अधिक 14 पंचे 70 वजा 5 बरोबर किती आलेले आहे 0. मग 25k वजा 75 आणि 0 25k बरोबर किती आलेले आहे
75. के बरोबर 75 छेद 25, 25 एक 25, 25 त्रिक 75. के बरोबर किती आलेलं आहे 3. के बरोबर आलेलं आहे 3. आता दुसरं जे आहे ते घेऊया आपण की x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर किती 0. हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असते. यात आपल्याला a b c वास्तव संख्या असून a ही काय आहे शून्यत संख्या असते. म्हणून चलाच्या ज्या किमतीने वर्ग समीकरणाचे दोन्ही बाजू समान होतात म्हणजेच वर्ग समीकरणाचे समाधान होते त्या किमतींना वर्ग समीकरणाच्या उकली किंवा वर्ग समीकरणाचे मूळ असे म्हणतात. तर वर्ग समीकरणाचे हे काय असतात मूळ असतात किंवा उकली असतात. आणखी काही उदाहरणे आहेत ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचे आहे. म्हणून बघा पहिला आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0, x बरोबर 1 वजा 1. मग हे आपल्याला जे दिलेलं समीकरण आहे त्याची उकल आपण केलेली आहे की x वर्ग अधिक 4x वजा 5 या बहुपदीत x बरोबर 1 ही किंमत ठेवून बहुपदीची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून x वर्ग अधिक 4x वजा 5 1 वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5. मग 1 अधिक 4 वजा 5 बरोबर किती आलेला आहे 0. म्हणजेच इथे आपल्याला या समीकरणाची x बरोबर 1 ही काय मिळालेली आहे तर x बरोबर 1 ही उकल मिळालेली आहे. आता x बरोबर वजा 1 ही किंमत ठेवून बहुपदीची जी किंमत आहे ते आपण काढणार आहोत. x बरोबर काय वजा 1. म्हणून x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर किती वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 बरोबर किती तर वजा 5. मग बरोबर किती आलेले आहे तर 1 वजा 4 वजा 5 किती आलेले आहे वजा 8 हे आलेले आहे. मग या समीकरणाची x बरोबर वजा 1 ही उकल नाही. आणि पुढचं जे उदाहरण आहे ते आपण घेऊयात की आपण जे पुढचं उदाहरण आहे ते इथे घेतलेलं आहे की अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाचे जी मुळे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. म्हणून x वर्ग अधिक 4x वजा 5 या बहुपदाचे आपल्याला काय करायचे आहे अवयव काढून घ्यायचे आहेत. बघा काढलेले आहेत की x वर्ग वजा 5x अधिक 1x वजा 5. मग x बरोबर कंसामध्ये x वजा 5 अधिक 1 कंसामध्ये x वजा 5. मग x वजा 5 कंसामध्ये x अधिक 1 हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे हे बहुपदाचे 2 रेषीय अवयव काढून घेतलेले आहेत. मग त्यामुळे बहुपदीपासून मिळणारे x वर्ग वजा 4x वजा 5 बरोबर 0 हे हे जे समीकरण आहे ते पुढील प्रमाणे आपल्याला लिहिता येते. बघा x वजा 5 x अधिक 1 बरोबर काय तर 0. आणि ह्या जर दोन संख्याचा गुणाकार 0 असेल तर त्या दोन संख्यापैकी किमान एक संख्या कशी असते तर 0 असते. तर x वजा 5 बरोबर किती 0 किंवा x अधिक 1 बरोबर किती आलेलं आहे 0 आलेलं आहे. तर x बरोबर 5 किंवा x बरोबर किती वजा 1. मग ह्या दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे किती आहेत 5 व वजा 1 ही दिलेल्या समीकरणाचे मुळे आहेत. आता खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. कुठल्या पद्धतीने तर अवयव पद्धतीने. म्हणून m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर किती आलेला आहे 0. व m वर्ग अधिक 13 वजा 13 वजा किती आहे तर 1m अधिक 13 बरोबर किती 0. मग m कंसामध्ये m वजा 13 वजा 1 m वजा 13 बरोबर 0 हे आपण घेतलेलं आहे. मग m वजा 13 कंसामध्ये m वजा 1 बरोबर किती येणार आहे 0 येणार आहे. मग हे आलेलं आहे 0. मग m वजा 13 बरोबर 0 किंवा m वजा 1 बरोबर काय आलेलं आहे तर 0 आलेलं आहे. मग m बरोबर 13 किंवा m बरोबर काय येणार आहे 1 येणार आहे. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय येणार आहेत 13 आणि 1 ही दिलेल्या समीकरणाची जी मुळे आहेत ती आलेली आहेत. आता दुसरं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 3x वर्ग वजा x वजा 10 बरोबर काय आहे 0. मग 3x वर्ग वजा 6x अधिक 5x वजा 10 बरोबर 0 हे समीकरण आहे. मग 3x मध्ये काय येणार आहे x वजा 2 अधिक 5 मग x वजा 2 बरोबर 0. मग 3x अधिक 5 2x वजा 2 बरोबर किती 0. त्यानंतर 3x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 2 बरोबर काय आलेलं आहे तर 0 आलेलं आहे.
मग x बरोबर वजा 5/3 किंवा x बरोबर किती आलेलं आहे 2 आलेलं आहे. तर दिलेलं वर्ग समीकरणाचे मुळे काय आहे वजा 5/3 आणि 2 ही काय आहेत मुळे आपण काढून घेतलेली आहेत. आता तिसरं जे आहे 3y वर्ग बरोबर किती 15y. त्याचे उकल बघा 3y वर्ग वजा 15y बरोबर किती तर 0. म्हणून 3y कंसामध्ये y वजा 5 कंस पूर्ण बरोबर 0 आपण घेतलेला आहे. मग 3y बरोबर 0 किंवा y बरोबर किती आहे y वजा 5 बरोबर 0 आहे. त्यानंतर इथे y बरोबर 0 किंवा y बरोबर काय येणार आहे 5 येणार आहे. मग वर्ग समीकरणाचे मुळे 0 आणि 5 आहेत. काय आहेत तर 0 आणि 5. मग चौथं जे आहे x वर्ग बरोबर 3. तर त्याचे उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे केलेले आहे की x वर्ग वजा 3 बरोबर 0. म्हणून x वर्ग वजा वर्गमुळात 3 चा वर्ग बरोबर काय आहे तर 0. म्हणून x अधिक वर्गमुळात 3 कंसात वर्गमुळात x वजा वर्गमुळात 3 बरोबर काय आलेलं आहे 0 आलेलं आहे. म्हणून x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0 किंवा x वजा वर्गमुळात 3 बरोबर किती तर 0 हे आपण घेतलेलं आहे. म्हणून x बरोबर किती वजा वर्गमुळात 3 किंवा x बरोबर वर्गमुळात 3. तर दिलेलं वर्ग समीकरणाचे मुळे काय आहे तर वजा वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 हे मुळे जे आहे दिलेलं समीकरणाचे आपण काढून घेतलेले आहेत. आता पाचवं जे एक्झाम्पल आहे ते आपण पाहणार आहोत की 6 वर्गमुळात 3x वर्ग अधिक 7x बरोबर किती तर वर्गमुळात 3 घेतलेले आहे. त्याचे उकल आपण केलेले आहे की 6 वर्गमुळात 3x वर्ग अधिक 7x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0. मग 6 वर्गमुळात 3x वर्ग अधिक 9x वजा 2x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0 आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की 3 वर्गमुळात 3 x कंसामध्ये 2x अधिक वर्गमुळात 3 कंस पूर्ण वजा 1 वर्गमुळात काय आहे तर 2x अधिक वर्गमुळात 3 बरोबर काय येणार आहे 0 येणार आहे. त्यानंतर कंसामध्ये 2x अधिक वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 x वजा 1 बरोबर किती आलेलं आहे 0 आलेलं आहे. आता 2x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0 किंवा 3 वर्गमुळात 3 x वजा 1 बरोबर काय आहे तर 0 आहे. आता जे आपलं पुढचं उदाहरण आहे ते आहे 2x बरोबर वजा वर्गमुळात 3 किंवा 3 वर्गमुळात 3 x बरोबर किती तर 1 आपण घेतलेला आहे. म्हणून x बरोबर काय आहे वजा वर्गमुळात 3/2 किंवा x बरोबर 1/3 वर्गमुळात 3 हे आलेलं आहे. मग दिलेलं वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार आहे वजा वर्गमुळात 3/2 आणि 1 छेद वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 हे असणार आहे.